सगळ्यात आधी माझ्या हातातली शिमला मिरची बघा किती मोठी आहे ना. नमस्कार, तेजल्स हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज मी करणार आहे काजू पावभाजी. आपण पावभाजी करण्यासाठी ज्या भाज्या घेतो म्हणजेच फ्रेश फ्लावर, शिमला, टमाटे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बटाटे. हो, बटाट्याशिवाय तर पावभाजी अपूर्ण आहे. म्हणून ज्या भाज्या शिजवायच्या आहेत म्हणजेच त्या शिजवण्यासाठी थोडा वेळ लागतो अशा भाज्या, जसे की फ्लावर, बटाटे. मी इथे एक गाजर पण घेतला आहे. यात मी शिमला मिरचीही बारीक कट करून घालणार आहे. या सगळ्या भाज्या मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. मग त्यात आपण जे पाणी घालणार आहोत ते भाज्या बुडतील एवढंच टाका, कारण ते पाणी वाया पण नाही गेलं पाहिजे. भाज्या आपण स्वच्छ धुवून कट करून मग शिजवणार आहोत आणि जर तेही पाणी आपण टाकून दिलं तर भाज्यांमधले जीवनसत्वेही पाण्यात जातील. म्हणून मी फक्त 1.5 ग्लास पाण्यात या भाज्या शिजवून घेणार आहे. टोमॅटो तर नंतर फोडणीसाठी लागणार आहेत. इथे मी सगळ्या भाज्या कुकरमध्ये शिजवून घेते. यात चवीनुसार मीठ, हिंग, 1 लवंग, वेलची, स्टारफूल असे खडे मसाले घालून घेतले. त्यामुळे पावभाजीला एक वेगळीच टेस्ट येते. आता मी कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून छान शिजवून घेते. इथे मी कांदे कट करून घेते. कांदे आपल्याला फोडणीसाठी लागणार आहेत. मोठ्या आकाराचे 3 कांदे बारीक चॉप करून घेतले. टोमॅटो आपण आधीच कट करून घेतला होता. पावभाजी रेडी झाल्यानंतर पावभाजीवर पण कच्चा कांदा खूप छान लागतो, म्हणून मी नंतरसाठी पण कांदा कट करून घेईल. आणि हो, कोथिंबीर व लिंबू पण कट करून घेतले. कुकरच्या शिट्ट्या काढून घेतल्यानंतर कुकर थंड झाला की त्यातलं भाज्यांचं पाणी एका चाळणीत निथळून घेतलं व माझ्याकडे भाजी स्मॅश करण्यासाठी हे एक स्मॅशर आहे. याने मी सगळ्या भाज्या स्मॅश करून घेते. खाली जास्त पाणी नाही, त्या पाण्यात स्मॅश केलेल्या भाज्या काढून घेतल्या. आणि हो, यात आपण जे खडे मसाले घातले होते ते मी बाजूला काढून ठेवले, कारण ते पावभाजी खाताना जाडसर चांगले लागत नाही. आता पावभाजी तयार करून घेण्यासाठी मी घरातली माझी रोज वापरातली स्टीलची कढई घेतली आहे. यात मी 2 मोठे पळी तेल, जिरे, मोहरी व ठेचलेला लसूण छान परतवून घेतला. मग बारीक कट करून घेतलेला कांदा ॲड केला. हा कांदा आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आणि आता कांदा लवकर परतण्यासाठी मी यातच मीठही ॲड करणार आहे. मीठ ॲड केल्यामुळे आपला कांदा लवकर परततो. छान मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला कांदा छान परतवून घ्यायचा आहे. आणि आपला कांदा परतवून झाला की यात मी 2 चमचे लाल तिखट ॲड करते. नंतर थोडी हळद ॲड करते, म्हणजे अर्धा चमचा हळद ॲड केली असेल मी. आणि यात मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पावभाजी मसाला. मी इथे 2 मोठे चमचे पावभाजी मसाला ॲड करते. आणि माझ्याकडे गरम मसाला आहे, म्हणजे वर्षभरासाठी आपण जो गरम मसाला करून ठेवतो तो अर्धा चमचा मी यात ॲड केला आहे. ऑप्शनल आहे, तुम्ही फक्त पावभाजी मसाला ॲड केला तरी पण पावभाजी खूप सुंदर होते, पण मी त्याला अजून छान टेस्ट यावी म्हणून मी अर्धा चमचा गरम मसाला पण ॲड केला. तुम्ही बघत असाल किती छान मस्त तेल सुटेपर्यंत आपला कांदा छान परतवून झाला आहे. मग यात आपल्याला टोमॅटो ॲड करायचे. टोमॅटो ॲड केल्यामुळे काय होतं ना, त्याला आधीच पाणी सुटतं आणि हे मसाले जळू नये म्हणून आपण टोमॅटो ॲड केले तर टोमॅटोही छान गळेपर्यंत मस्त शिजतात आणि आपले मसालेही जळत नाही. म्हणून टोमॅटो आपण मसाले ॲड केल्यानंतरच ॲड करायचे. तुम्ही बघत असाल टोमॅटो पण छान गळेपर्यंत आपले शिजले आहेत, वाटतही नाही त्यात आपण टोमॅटो ॲड केले आहेत. आणि आता आपण इथे शिजलेल्या भाज्यांचं जे पाणी आहे किंवा त्या भाज्या आपण मिक्स केल्या होत्या त्या पाण्यात ते ॲड करायचं. तुम्ही बघत असाल वरून आपल्याला पाणी घालायचीही गरज नाही, इतकं छान मस्त. आणि प्रमाणात जर आपण पाणी घेतलं ना तर आपली भाजी जास्तही होत नाही आणि अतिच कमीही होत नाही. मीडियम कन्सिस्टन्सी. नंतर सगळ्यात महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स म्हणजे आपल्या आजच्या रेसिपीचं नाव आहे काजू पावभाजी. म्हणून मी इथे बटर घेतला आहे 1 मोठा चमचा. त्यात सगळे काजू मस्त बटरवर आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. काजूला असा लालसर रंग आला की यात मी 1 चमचा लाल तिखट घालेल, पावभाजी मसाला घालेल अर्धा चमचा. आणि हेही त्या या काजूला पण मसाला लागला पाहिजे म्हणून यातही मी मसाले ॲड करून घेतले. आणि मीठ घालायची गरज नाही, कारण की बटरला ऑलरेडीच मीठ असतं म्हणून मी मीठ घातलं नाही आहे इथे. आणि आता हे परतवलेले काजू आपल्याला पावभाजीत ॲड करायचे.
पावभाजी खात असताना ते जे काजू लागतात ना, इतके सुंदर लागतात. तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या घरी पावभाजी नक्की करून बघा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता या भाजीवर मी थोड्या वेळासाठी झाकण ठेवते आणि बारीक गॅस करते. तोवर मी इथे दुसऱ्या गॅसवर आपले पाव आहेत ते भाजून घ्यायचे आहे. आता हे पाव मी बटरवरच भाजून घेते आणि तुम्ही बघत असाल की इथे एकाच बाजूला मी जो मसाला लावला आहे, तो मसाला म्हणजे आपण काजू परतवताना जे मसाले ॲड केले होते कढईत, ते मसाले मी थोडेसे पावला पण लावले. त्यामुळे हे पाव पण खूप सुंदर लागतात. ते दोघी बाजूनी आपल्याला छान बटरवर परतवून घ्यायचे आहेत. तुम्ही बघत असाल पावला पण किती छान कलर आला आहे आणि हे असे मस्त पावभाजी मसाला लावलेले पावभाजीसोबत खूप छान लागतात. आता या पावभाजीवर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोथिंबीर मी ॲड केली आणि इथे प्लेट सर्व केली. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.